क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व कायदेविषयी योगदान या विषयावर व्याख्यान देण्यासाठी मी प्रताप पवार सर यांना मी विनंती करतो, त्यांनी पुढे यावं. नमस्कार, मी प्रताप पवार. ज्या वेळेस नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा हे भारत भेटीवरती आले होते आणि भारत भेटीवरती आल्यानंतर त्यांना प्राध्यापक हरिनरके हे भेटले आणि त्यावेळेस त्यांनी गुलामगिरी ग्रंथामधून अमेरिकेतील निग्रोंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि असा पाठिंबा देणारा लेखक या मातृभूमीमध्ये सुद्धा जन्माला आलेला आहे आणि त्या लेखकाचं नाव म्हणजे महात्मा फुले. मग असा जागतिक दर्जाचा लेखक सुद्धा या मातीमध्ये जन्माला येऊ शकतो. आणि ज्या वेळेस आपल्या देशामध्ये एवढी असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये गुलामगिरी चालत असताना सुद्धा, असंख्य प्रकारचा सामान्यातल्या सामान्य घटकावरती अन्याय होत असताना सुद्धा, अमेरिकेमधल्या निग्रो लोकांवरती जो अन्याय होतोय तो अन्याय झाला नाही पाहिजे आणि त्यांच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे, या गोष्टींची चिकित्सा करणारा व्यक्ती या मातीमध्ये सुद्धा असू शकतो, याची प्रचिती बराक ओबामा आणि नेल्सन मंडेला यांना नव्हती. आणि म्हणून ही महापुरुष जी जन्माला येतात ती अशीच जन्माला येत नसतात, ती त्या परिस्थितीने जन्माला घातलेली असतात. आणि म्हणून एखादी परिस्थिती ज्या वेळेस अन्यायकारी बनते आणि ज्या वेळेस ती अन्यायकारी बनते त्यावेळेस एखाद्या व्यक्तीला समाजाच्या न्याय हक्काची भूमिका घ्यावी लागते. आणि न्याय हक्काची भूमिका ही समाजातल्या सामान्य घटकाला न्यायाच्या प्रवाहाकडे घेऊन जाणारी असते. आणि म्हणून ही समाजाच्या हक्काची भूमिका महात्मा फुलेंनी त्यांच्या प्रत्येक कृतीमधून आणि कार्यामधून घेतलेली आहे. ज्या वेळेस महात्मा फुलेंनी सामाजिक कार्य सुरू केलं आणि हे कार्य सुरू केल्यानंतर जे समाजातले उपेक्षित आहेत, जे उपेक्षित महिला आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं जवळ करून त्यांना मदत करण्याचं काम केलं. आणि हे काम सुरू असताना जे कोणी धर्मपंडित लोक असतील ती महात्मा फुलेंच्या घरी गेले आणि त्यांचे वडील गोविंदराव फुलेंना सांगितलं की तुमचा मुलगा जे करतोय ते धर्माच्या विरोधामध्ये आहे आणि याच्यामधून आमच्या धर्माचं खऱ्या अर्थानं दर्जा कमी होतोय, त्याला सांगा की तुझं जे कार्य आहे ते बंद कर. आणि ज्या वेळेस महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले घरी आल्या त्यावेळेस गोविंदराव फुलेंनी महात्मा फुलेंना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तू जे करतोयस ते धर्माच्या विरोधामध्ये आहे. माझ्याकडे काही प्रतिष्ठित लोक आली होती आणि त्यांनी सांगितलंय की हे पुन्हा करायचं नाही. त्यावेळेस महात्मा फुलेंनी सांगितलं की तुमचा धर्म काय सांगतो हे मला माहित नाही, परंतु ज्या कृतीमधून आणि ज्या कार्यामधून समाजाचा उद्धार होऊ शकतो ते कार्य मी कायम करत राहील. आणि त्यावेळेस गोविंदराव फुलेंनी सांगितलं तुला जर माझं ऐकायचं नसेल तर तुला या संपत्तीतला कुठलाही वाटा मिळणार नाही आणि तू माझ्या घरामध्ये सुद्धा राहायचं नाही, कारण ही संपत्ती ही माझी आहे. आणि त्यावेळेस महात्मा फुलेंचं वय 21 होतं आणि सावित्रीबाई फुलेंचं वय 19 होतं. वयाच्या 21व्या आणि 19व्या वर्षी स्वतःच्या घरादाराचा त्याग करून समाजकार्याची शिदोरी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन या समाजाला खऱ्या अर्थानं न्यायाच्या प्रवाहामध्ये घेऊन जायचं, या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. आणि म्हणून ज्या वेळेस महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यावेळेस हा सत्यशोधक समाजाची स्थापना आहे आणि याची जी पायाभूत संरचना आहे ही स्त्री पुरुष समानता, जाती व्यवस्थेचं निर्मूलन हे झालं पाहिजे, कारण याच्यामधून समाज पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून ही जी सामाजिक न्यायाची लढाई जी आहे, जी संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जो सामाजिक न्याय आपल्याला सांगितला आहे तो कशा पद्धतीने प्रस्तावित होतो की ज्या वेळेस महात्मा फुलेंनी स्वतःचं सामाजिक कार्य सुरू केलं आणि हे सामाजिक कार्य सुरू करत असताना काशीबाई नावाची एक विधवा महिला की जे खऱ्या अर्थानं कुटुंबामधल्या अरेरावी करणाऱ्या मंडळींकडून गर्भधारणा करते आणि गर्भधारणा केल्यानंतर तिच्या पोटाशी असलेलं बाळ हे कुठेतरी त्याचा जीव घ्यायचा या उद्देशानं चालू असताना त्यावेळेस महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी तिला अडवलं. अडवल्यानंतर आपल्यासारखा एखादा असता तर तिला भाषण दिलं असतं, तिला सांगितलं असतं की आत्महत्या करणं हे चूक आहे, तुला स्वर्गामध्ये जागा मिळणार नाही, तुला जरा तुझा दर्जा खाली जाईल. परंतु महात्मा फुलेंनी असं काही केलं नाही. तिला सांगितलं की तू आमच्या घरामध्ये तुझी व्यवस्था लावण्याचं काम आणि तुझ्या मुलाचा सांभाळ करण्याचं काम आम्ही करू. फक्त याच्यामधून कधी सामाजिक न्याय प्रस्थापित होत नाही. बांधवांनो, ज्या वेळेस त्या काशीबाई नावाच्या विधवा महिलेला बाळ झालं त्यावेळेस त्याचं नामकरण महात्मा फुलेंनी यशवंत केलं आणि यशवंत केल्यानंतर त्याला पुढे दत्तक घेतलं. पण दत्तक घेतल्यानंतर फक्त काही सामाजिक न्याय प्रस्थापित होतो काय? त्याच्या दुसऱ्या दिवशी महात्मा फुलेंनी भिंतीवरती लिहिलं की अशा ज्या कोणी विधवा महिला असतील आणि ज्यांना अरेरावी करणाऱ्या मंडळींकडून खऱ्या अर्थानं गर्भधारणा झाली असेल त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी या फुले कुटुंबाकडे असेल, फुले दाम्पत्याकडे असेल. आणि त्याच्यानंतर महात्मा फुलेंनी हे कार्य अहोरात्रपणे सुरू ठेवलं
आणि मग त्याच्यानंतर पुढे ज्या वेळेस महात्मा फुलेंनी मृत्यूपत्र लिहिलं, त्या मृत्यूपत्रामध्ये सांगितलं की माझ्या संपत्तीचा वाटा हा मी खऱ्या अर्थानं यशवंत याला देत आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी अशी नोंद नाही केली की तो अनैतिक संबंधामधून निर्माण झालेला आहे, कारण अनैतिक संबंधामधून निर्माण जरी झालेला असला तरी कुठल्याही महिलेचं बाळणपण हे अनैतिक कधी असू शकत नाही, ते नैतिकच असतं. आणि म्हणून त्या अनैतिकतेचा त्यांनी कधी त्या ठिकाणी उल्लेख केला गेलेला नाहीये. परंतु महात्मा फुले पुढे जाऊन त्या मृत्यूपत्रामध्ये असं म्हणतात की ही संपत्ती आणि या संपत्तीचा उपयोग यशवंत यांनी फक्त समाजकार्यासाठी करायचा. जर त्यांनी समाजकार्यासाठी केला गेला नाही तर ती संपत्ती त्याच्याकडून काढून घेऊन ती सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी लावावी. म्हणजे एवढा परखड व्यक्ती असू शकतो काय की ज्याचा प्रत्येक विचार हा समाजकार्यासाठी फक्त बांधला गेलेला असेल आणि त्याच्यामधून समाजाचा उद्धार कसा होईल याच विचाराला पुढे घेऊन जाणारा हा व्यक्ती. आणि पुढे ज्या वेळेस तुम्ही विचार करता की एखादा सामाजिक न्याय ज्या वेळेस प्रस्थापित करायचा असतो, त्याच विचारांना पुढे घेऊन जाणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना आपले गुरु मानत होते. आणि मग त्याच दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला की जर आपल्या इतर राबवली जाणारी जी रोजगार हमी योजना असती, त्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला एखाद्या शेतावरती जर दगडं गोळा करायला लावली आणि त्याच्यामधून जर तुम्हाला 4 रुपये मिळाले, म्हणजे त्या 4 रुपयांच्या माध्यमातून काय सामाजिक न्याय प्रस्थापित होत असतो का? आणि उद्या जर तुमच्यापासून निर्माण झालेला मुलगा जर तोही दगडं गोळा करायला लागला आणि त्याला त्याच्यामधून 10 रुपये मिळाले, म्हणजे पुन्हा एकदा सामाजिक न्याय प्रस्थापित झाला का? त्याच्यातून कधीच सामाजिक न्याय प्रस्थापित होत नाही. तुम्ही जे कार्य करताय त्याच्यामधून काय उत्पादन होतंय, तुमच्या मेंदूला काय चालना मिळते आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीच्या पथावर जाताय का? आणि जर तुम्ही जात असाल तर सामाजिक न्याय प्रस्थापित होतो. आणि हेच प्रत्येक कृतीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा जर मागोवा घेतला आणि त्यांनी केलेल्या कार्याचा जर खऱ्या अर्थानं पूर्णपणे चिकित्सकपणे जर अभ्यास केला तर ते कार्य समाजाला आणि प्रत्येक व्यक्तीला एका विचाराकडे घेऊन जाऊ शकतं. कारण ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या हक्कांची जागृती किंवा त्याच्याविषयीची जर जाणीव व्हायची असेल तर तुम्हाला बाबासाहेबांच्या कार्याचा अभ्यास करावा लागेल. कारण बाबासाहेबांनी असं कधी सांगितलं नाही की एखाद्या गोष्टीला सामोरं जात असताना ते डोळे बंद करून स्वीकारा. तुम्ही प्रत्येक कृती आणि बाबासाहेबांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग लक्षात द्या, त्याच्यामधून त्यांनी आत्मसात करायला शिकवलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांचा जन्म हा खऱ्या अर्थानं अंधकाराचा मृत्यू आहे, की ज्याच्यामधून खऱ्या अर्थानं ज्या समाजावरती अवरातपणे अन्याय होत आला त्या अन्याय होणाऱ्या समाजाला न्यायाची दिशा कशी देऊ शकतो आणि त्या न्यायामधूनच लोकांना पुढे कसं आपण घेऊन जाऊ शकतो, हाच विचार त्यांनी नेहमी मांडलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले ही दोन व्यक्ती समजून घेणं खऱ्या अर्थानं आजच्या काळाला अवगत करणं आणि पुढे जाणं आणि प्रगतीच्या पथावर जाणं असं याच्यातून संबोधलं जाऊ शकतं. आणि म्हणून महात्मा फुले ज्या वेळेस स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी, लोकांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली आणि ती शिक्षणाची जबाबदारी पुढे घेऊन जात असताना त्यांनी ज्यावेळेस मुलींना शिकवायला सुरू केलं त्यावेळेस असंख्य लोकांनी त्यांच्या विरोधामध्ये अपप्रचार केला, चुकीची भूमिका मांडली. पण महात्मा फुलेंनी ते कार्य कधी थांबवलं नाही, कारण त्यांना असं वाटत होतं की जर आपण हे कार्य जर बंद केलं तर उद्याचा जो आपण प्रगतिशील समाज निर्माण करणार आहे आणि ज्या समाजामधून येणाऱ्या समाजातला एक नवीन समाज निर्माण होऊ शकतो, तो नवीन समाज निर्माण होणं बंद होईल. आणि म्हणून ज्यावेळेस समाज कार्याची बांधिलकी आपल्या खांद्यावरती येते त्यावेळेस आपण त्या ठिकाणी एक योग्य भूमिका घेऊन समाजाला एका योग्य वाटेवरून पुढे घेऊन जाणं काम असतं. आणि म्हणून 1954 साली ज्या वेळेस प्रके अत्रे यांनी महात्मा फुलेंवरती चित्रपट काढला होता आणि त्याच्या उद्घाटनाला बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं होतं आणि आंबेडकर आल्यानंतर त्यांनी भाषण केलं की त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं सत्यशोधक विचारांचा वारसा मी पुढे घेऊन जातोय, परंतु आता सत्यशोधक कुणी राहिलं नाही, आता फक्त सत्ताशोधक राहिलेले आहेत. आणि म्हणून तसं जरी असलं तरी महात्मा फुलेंचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करू आणि वेळ पडली तर कार्ल मार्क्सला सुद्धा सोबत घेऊ. आणि मला वाटतं की ज्या काही गोष्टी त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये राबवल्या त्याच गोष्टी जर आजच्या समस्या घेऊन आम्ही राबवू शकलो आणि आजच्या व्यवस्थेला जर प्रत्युत्तर देऊ शकलो तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि महात्मा फुलेंचे विचार प्रखरपणे पुढे घेऊन जाऊ शकू. आणि जर ते विचार पुढे घेऊन जाऊ शकलो नाही आणि फक्त जर बोलत राहिलो आणि ती गोष्ट जर कृतीमध्ये आणली गेली नाही तर आमच्या इतके चुकीचा व्यक्ती समाजामध्ये कुणी असू शकत नाही असं मला स्पष्टपणे वाटतं. एवढंच सांगतो आणि मनपूर्वक धन्यवाद.